जिल्हा परिषद शाळेतून राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत दिलीप गावितची सुवर्ण भरारी। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम तोरणडोंगरी गावातील दिलीप गावित याने स्कॉटलंडमधील 2026 राष्ट्रकुल स्पर्धेत प्रा ॲथलेटिक्सच्या पुरुष 100 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकत देशाचा आणि जिल्ह्याचा गौरव केला आहे। सर्वसामान्य आदिवासी शेतमजूर महादू गावित व मोहनाबाई गावित यांच्या पोटी जन्मलेल्या दिलीपने इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणडोंगरी येथे घेतले। लहानपणापासूनच शाळेतील शिक्षकांनी त्याच्यातील क्रीडा गुण ओळखून खो-खो, कबड्डी व धावण्याचा सराव करून घेतला। जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांमधून त्याने केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हास्तरापर्यंत उल्लेखनीय यश मिळवले। लहानपणी एका अपघातात उजवा हात गमावूनही दिलीपने जिद्द सोडली नाही। सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने जागतिक स्तरावर झेप घेत आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले। दिलीपच्या या ऐतिहासिक यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा आणि जिल्हा परिषद शाळांमधील क्रीडा व सहशालेय उपक्रमांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळते, याचे दिलीप गावित हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज। तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।